राज्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला। कागल, इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ परिसरात पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता देखील प्रशासनानं वर्तवली होती। मे महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता कायम आहे। एप्रिल महिन्याच्या तुलनेत उन्हाच्या झळा किंचित सुसह्य झालेल्या आहेत असं म्हणावं लागेल। खरं तर एकीकडे उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळत जरी असला तरी अवकाळी पावसानं पिकांचं मात्र नुकसान होण्याची भीती बळावली आहे। पण बघतोय पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला, मात्र पिकांचं नुकसान देखील होऊ शकतं। कोल्हापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय काल रात्रीची ही दृश्य आहेत कोल्हापुरातली। जोरदार असा पाऊस। तर आपण बघतोय संपूर्ण राज्यात गेल्या आठवड्यात प्रचंड उष्णता वाढलेली होती, उकाडा वाढलेला होता आणि कालपासून आपण बघतोय राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरात सुद्धा ती स्थिती आहे। त्यामुळे एकीकडे प्रचंड अशा उकाड्यापासून नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळतोच आहे, पण दुसरीकडे शेतपिकांचं मात्र नुकसान होत आहे। कागल, इचलकरंजी, हातकणंगले या भागांमध्ये जोरदार अशी आपण बघतोय वृष्टी झालेली आहे। प्रचंड असा पाऊस विजांच्या कडकडाटासह तिथे कोसळलेला आहे। आपण बघतोय राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय। कोल्हापुरातली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकताय। अनेक भागांमध्ये सध्या राज्यात पाऊस पडतोय।